घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो, तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो, उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो, त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये पलूस पोलिसांची दमदार कामगिरी. 3 घरफोडीतील मौल्यवान मुद्देमाल फिर्यादींच्या ताब्यात. पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या 3 घरफोडींच्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला मौल्यवान मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत करण्यात आला. सांगली येथे आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा IPS यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादी व साक्षीदारांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने पलूस पोलीस ठाणे हद्दीतील 3 घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला व तपासादरम्यान पोलिसांनी हस्तगत केलेला मौल्यवान मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत करण्यात आला. घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी चोरीस गेलेल्या वस्तूंचा शोध घेत त्यांची जप्ती केली होती. त्यानंतर न्यायालयीन व पोलीस प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये आर्थिक नुकसान झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जप्त मुद्देमालाची सुरक्षितता, योग्य नोंद व व्यवस्थापन तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्यास पलूस पोलिसांनी प्राधान्य दिले. पोलिसांचा तपास केवळ गुन्हे उघडकीस आणण्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या हक्काची मालमत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्याची जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालं. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते आणि सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात पलूस पोलिसांच्या तपासातून हस्तगत झालेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन करण्यात आला. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पलूस पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये मुद्देमाल परत करण्याचा प्रोग्राम सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगलीचे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर या दोघांचे मार्गदर्शनाखाली सर्व आपले अधिकारी अंमलदारने अतिशय कष्ट घेऊन चांगले काम करून हे प्रोग्राम यशस्वी केलेला आहे. या प्रोग्राममध्ये जवळजवळ 4 कोटीचे मुद्देमाल लोकांना परत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. यांच्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, इतर वस्तू आणि त्यासोबतच जे आहे काही सायबर फ्रॉड जे झाला होता, जे सायबर क्राईम झालेले आहे त्यांचेही पैसे परत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. त्यानंतर जे आहे ते बेदानाची मोठी चोरी झाली होती, मोबाईल दुकानमध्ये पण चोरी झाली होती. याचे जे मुद्देमाल आहे तेही परत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. अशा प्रकारचे कार्यक्रममध्ये जे पोलीस आणि पब्लिकमध्ये एक चांगले समन्वय असावा, चांगले संवाद असावा आणि जे आपले विक्टिम्स आहेत त्यांना जे नुकसान झालेले आहे, त्यांचे वस्तू जे चोरीला गेले होतं ते मदत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले आहे. यासाठी मी पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब, अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर मॅडम यांचे जे आहे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जे आहे आपल्या टीमला घेऊन इतके मोठ्या प्रमाणाचे जे आहे मुद्देमाल परत केलेले आहे. मी भविष्यामध्ये पण